आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. प्लीज इथे तुला कोणी बघितलं तर माझे वांजत जा ना. अरे काय जाजा लावलंय? हळू बोल ना तू जरा. ती कितनी क्यूट लग रही है तू. बेबी इकडे मैं तुझी लाइफ सेव करायचा प्रयत्न करतोय और तू क्या मुझे बार बार निकालने पे तुली हुई है. दोन्ही अरे तू चिडतोयस कशाला? हळू बोल ना जरा. चिड़ू नहीं तो क्या करूं मैं. तुझे कुछ दिखाई नहीं दे रहा, तू पागल हो गई है. उस जागीरदार के पैसों के आगे तुझे कुछ भी नहीं दिख रहा. अंधी हो गई है क्या तू? अपने हाथों से अपने सपनों का गला घोट रही है तू. अरे पण तू कशाला इतका हायपर होतोय? माझं लाईफ आहे ना, मी वाटतेल ते कर. ओके नो, सिर्फ तेरी लाइफ नहीं, तेरी लाइफ के साथ मेरी लाइफ भी जुड़ी हुई. तेरे सपने पूरे करने के लिए मैंने जूते घिसे हैं. तुझे ऑडिशन सेट केला, डायरेक्टरशी कॉन्टॅक्ट केला, त्यांना तुला भेटला. इतना सब कुछ करने के बाद ना तब जाके अपॉर्चुनिटी मिली. और आज जब मिली है तो तू अपने हाथ से उसको जाने दे रही है. इतना इजी. अंजलि, हीरोइन बनना सिर्फ तेरा सपना नहीं था. तेरा सपना पूरा करने के लिए मैं कास्टिंग डायरेक्टर बना. माझा पण सपना होता. हम दोनों ने मिलके देखा था वो ड्रीम. दोन्ही बघ, मला कळतंय, सगळं कळतंय मला, पण आता पान नहीं आणि बेंड नहीं. अगर तुझे समझ में नहीं आ रहा ना मैं जो बोल रहा हूं, तो मुझे कुछ धमाका करना पड़ेगा. मां कसम, ऐसा धमाका करूंगा ना तेरी शादी में आग लग जाएगी. म्हणजे नक्की काय करणार असतो तुम्ही? अंजलि, तुला अपॉर्च्युनिटीची व्हॅल्यू नाही, माझ्या प्रेमची कदर नाही. एक नंबरची सेल्फिश आहेस. बहुत देख लिया तेरा नाटक, अब तू देख. हाँ, मैं दिखाता हूं तुझे पूरी पिक्चर. आपले फोटोस. टोनी, अरे फोन दे. टोनी, डोकं फिरलंय का रे तुझं? काय करतोय तू? नहीं, तुझे मागे होता ना तेवा फिरला होता. अरे अब जाके तो ठिकाने पर आया मेरा दिमाग. बाहर डांस चल रहा है ना. अरे चलना, जाकर एंटरटेन करते हैं उनको. हमारे फोटोज और वीडियोस दिखा के. टोनी बेबी, हे बघ, मला कळतंय तू काय म्हणतोयस, तुला काय म्हणायचंय ना, मला कळलंय सगळं. पण आता प्लीज तू जा ना इथून. तुला आन्सर हवंय ना? हे आजचं फंक्शन होऊ दे ना, आजचं फंक्शन होऊ दे. मी थोडासा विचार करते, तेवढा वेळ दे मला आणि मी तुला कळवते ना. ठीक आहे? हा, ओके बेबी. मी बाहेर जाते, माझी बाहेर वाट बघत असतील लोक. मी गेल्यानंतर 5-10 मिनिटांनी ना तू पण काळजी मार. चालेल बेबी? ओके.
इस अंजलि का भरोसा नहीं है। क्यों है जाके फोटो सबको दिखाई दूं मैं, यही सही रहेगा। ये मौका हाथ से नहीं जाना चाहिए। तुला मी किती वेळा सांगितलंय की अंजलीचं लग्न जमलंय म्हणून, का त्रास देतोयस तिला? सही माझा फोन दे। नाही देणार, सही माझा फोन दे। नाही देणार। सही सही गलत कर रही है तो मैं बोल रहा हूं तुझे। सही सही मी तुला सोडणार नाही। मी तुला सोडणार नाही। तू जर त्रास दिलास ना तर तुझ्याच फोनवरून पोलिसांना फोन करून बोलवेन। शांत बसायचं। एक सही तू गलत कर रही है, मैं बोल रहा हूं, बहुत पछताना पड़ेगा तुझे। तू पण चुकीचंच वागतोयस ना। अरे चुप। सही तर इथून पुढे अंजलीला त्रास द्यायचा नाही, तिच्या लाईफ मध्ये इंटरफेअर करायचं नाही। निघायचं इथून। चलो निघ निघ आणि परत इथे दिसू नको। तुला अपॉर्च्युनिटीची व्हॅल्यू नाही, माझ्या प्रेमची कदर नाही, एक नंबरची सेल्फिश आहेस। हाँ मैं दिखाता हूं तुझे पूरी पिक्चर। थँक गॉड टोनीने काही केलं नाही। काय भूत गेलं होतं काय माहित त्याच्या डोक्यात। सरभरल्यासारखाच वागत होता। संगीत तर नीट पार पडलं, पण आता हळदीत येऊन त्याने काही तमाशा नाही केला म्हणजे मिळवलं। ऍक्च्युली टोनी जे बोलत होता ते कम्प्लिटली चुकीचं पण नाहीये। या माझ्या गोल्डच्या ज्वेलरीपेक्षा गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे ही। यार पण आज लग्न आहे, काय करू मी? अंजली अजून रेडी नाही झालीस? थांब मी तुला मदत करते। नाही नाही नको, मी करते। थँक्स। अंजली तुला माहिती आहे ना, काल खूप मोठा प्रॉब्लेम होता राहिलाय। थोडक्यात वाचलीस तू। हे बघ, तो टोनी काय करणार होता ना हे मला वेळेत समजलं, नाहीतर काय झालं असताना माहित नाही। खरं तर देवाची कृपा होती म्हणून काही चुकीचं घडलं नाहीये। अंजली मला माहितीये मी तुला काही सांगितलं तरी तुला ते आवडत नाही, लेक्चर दिल्यासारखं वाटतं। पण खरं सांगू का अंजली, हे बघ तू माझी बहीण आहेस आणि तुझं चांगलं व्हावं ना म्हणून मी तुला हे सगळं सांगत असते। देवांश सरांसोबत लग्न होणार आहे तुझं आज। काही तासांमध्ये जहागीरदार घराण्याची सून होणार आहेस तू।
त्यामुळे तुझा जो काही पास्ट आहे ना तो आता विसरून जा. नवीन नाती जोडली जाणार आहेत तुझी, त्यामुळे जुन्या नात्यांमध्ये तुझा पाय अडकू देऊ नकोस, नाहीतर तुलाच ठेच लागेल. आणि जर असं झालंच तर तुझ्यामुळे तुझ्या घरच्या लोकांनाही त्रास होईल. अंजली, तुला माहिती आहे ना तुझ्या घरातली लोक किती चांगली आहेत ते. देवाण सर, त्यांची आई, त्यांचे वडील खूप प्रेमळ आहेत ग. खूप समजूतदार माणसं आहेत ती. त्यांना प्रेम दे, त्यांचा मान ठेव. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, इथून पुढे प्लीज आता चुकीचं काहीच वागू नकोस. हा, अंजली, मी काय बोलते हे कळतंय ना तुला? सई तू हो ना पुढे, बाकीचं आवरते मी आवरून येते बाहेर. तू हो पुढे. ठीक आहे. सर, अंजलीची तयारी होतच आली, ती येईलच आता थोड्या वेळात. माझी तयारी नाही झाली. म्हणजे या लग्नाकरता माझ्या मनाची तयारी नाही. काय सर, तुम्ही असं अचानकपणे काय बोलताय? म्हणजे खरं काय तेच बोलतोय. लग्न होण्याआधी मला काही गोष्टी कळणं मस्ट आहे. जर मला त्या कळल्या तरच मी मोकळ्या मनाने, शांतपणे, आनंदाने या लग्नाकरता उभा राहू शकतो. नाहीतर माझ्या डोक्यात सतत वेगवेगळे प्रश्न येत राहतील, मी रेस्टलेस फील करता येईल. ते मला अजिबात करायचं नाही. सर, तुम्ही अजूनही तोच विचार करताय? प्लीज आता विसरून जा तुम्ही. व्हॉट डू यू मीन विसरून जा साई? माझी मैत्रीण माझ्यापासून काहीतरी लपवते, माझ्याशी खोटं बोलते, हे मी कसं विसरून जाऊ? आणि तुम्हाला आधीच सांगितलं होतं, लग्न होण्याआधी मला काही गोष्टी कळणं महत्वाचं आहे. तुम्ही अशा बिहेव करता, तुम्हाला कळत कसं नाहीये? इथून पुढे आपण फक्त मित्र नाही राहणार आहोत, आपलं नातं बदलणार आहे. तुम्ही माझ्या बायकोच्या बहीण आहात, आपल्या फॅमिलीज कनेक्ट होणार आहेत. कळतंय तुम्हाला? आणि जर आपल्याला हे नातं आणखी ग्रो करायचं असेल, घट्ट करायचं असेल, तर त्याचा बेस असा खोट्याचा, लपवाछपवीचा ठेवून नाही ना चालणार. प्लीज, इनफ इज इनफ. आता माझ्यात काही पेशन्स उरलेच नाही. मला प्लीज तुम्ही आत्ताच्या आत्ता खरं काय ते सांगा, कारण हे लग्न ना मला अजिबात एन्जॉय करता येत नाही एका गोष्टीमुळे, आणि मला ते करायचं एन्जॉय. तर प्लीज प्लीज मला आत्ताच्या आत्ता खरं काय ते सांगा. टेल मी राईट नाव. सॉरी सर, पण मी तुम्हाला नाही सांगू शकत. साई, तुम्ही नेहमी असं पळून नाही जाऊ शकत. साई, वेट साई. आणि जर आपल्याला हे नातं आणखी ग्रो करायचं असेल, घट्ट करायचं असेल, तर त्याचा बेस असा खोट्याचा, लपवाछपवीचा ठेवून नाही ना चालणार.
सई, सई तू रडू नकोस असं म्हणण्याचं धाडस नाहीये माझ्यात. आणि तुझ्या डोळ्यातनं अश्रू येऊ देऊ नकोस हे कुठल्या तोंडानं सांगणार आहे मी. आज तुझ्या डोळ्यामध्ये जे अश्रू आहेत ना, हा सर्वस्वी जबाबदार मीच आहे. एक नवरा म्हणून आणि एक बाप म्हणून आज पूर्णपणे अयशस्वी झालोय मी. आणि असा सगळा त्रास भोगावा लागतोय तुला. लहानपणापासून माझ्या बायकोचा जाच आणि कडवट बोलणं तुला ऐकावं लागलं. मी तिचं तोंड बंद नाही करू शकलो. लहानपणापासून माझ्या मुलीने तुझ्या हक्काचं सगळं तुझ्यापासून हिसकावून घेतलं, तर मी तिचे हात नाही थांबवू शकलो. या दोघींनी आज म्हणजे हद्द गाठली. या हक्काचा तुझा आनंद या दोघींनी तुझ्यापासून ओरबाडून घेतला गे. आणि मी हातावर हात ठेवून गप्प राहून सगळं बघत राहिलो. खरं तर तू लग्नाला तयार नव्हतीसच, पण केवळ मी गळ घातली म्हणून तू लग्नाला तयार झालीस. मला वाटलं होतं की तुझं देवांश बरोबर लग्न झालं की तुझ्या आयुष्यातला वनवास संपेल. मला वाटलं होतं की देवाला देखील असं वाटलं की आजपर्यंत तुझ्या आयुष्यामध्ये फक्त दुःख होतं, आता तुझ्या आयुष्यामध्ये फक्त सुख आणि सुखच असू देत. आणि म्हणून हे स्थळ तुझ्यासाठी आलं असेल. पण आयत्या वेळेला तुझ्या जागी अंजली उभी राहिली आणि सगळे फासे उलटे पडले. मला तुझ्या मनातली तळमळ कळते. तुला देवांशच्या जीवाची चिंता आहे. आजच्या जगामध्ये एवढी निर्मळ मैत्री कोणाच्या नशिबात असते ग. देवांश रूपाने तुला एक चांगला आणि सज्जन मित्र मिळाला. या अंजलीच्या खोटेपणामुळे तुमच्या मैत्रीलाही नजर लागली. अंजलीच्या खोटेपणाचं ओझं तुला व्हावं लागतंय. खोटेपणा केला माझ्या मुलीने आणि देवांश दोषी समजतायत तुला. मामा, अरे या सगळ्याचा तू का विचार करतो? हे बघ, आज आपल्या अंजलीचं लग्न आहे की नाही, तुझ्या मुलीचं लग्न आहे. त्यामुळे जे काही झालंय ना ते आता सगळं विसरून जा. अंजली आता तिच्या एका नवीन आयुष्याला सुरुवात करते की नाही. आपण सगळ्यांनी मिळून तिला आनंदाने निरोप देऊयात ना. तेवढा चांगलपणा कुठून आणतेस ग तू? त्या अंजलीने आजपर्यंत तुझ्या बाबतीमध्ये फक्त वाईटच चिंतलंय आणि तरी देखील तिच्या बाबतीत सगळं चांगलं होऊ देत असंच वाटतंय तुला. आणि बाप म्हणून मला आज भीती वाटते. अंजलीनं आतापर्यंत जी कुकर्म केलेत ना, त्यामुळे तिच्या आयुष्यामध्ये काही वाईट घडू नये एवढंच. गुरुजींनी वर्तवलेलं भाकीत आणि नियती दोन्ही बदलायला निघाली ती. मला काळजी त्या भल्या माणसाची वाटते. बाबतीमध्ये काही नाही मामा, असं काहीही होणार नाहीये. आणि आपण असं भलता चलता विचार तरी का करायचा? हे बघ, मला सांग, या आधी आपलं सगळं काही चांगलं घडलंय की नाही? मग इथून पुढे सुद्धा आता सगळं काही चांगलंच होणार आहे. मला असंच वाटतंय की सगळ्यांच्या बाबतीत सगळं चांगलंच होऊ दे. आता त्याच्या मनामध्ये काय आहे ते? माऊली, सगळं चांगलं होऊ दे.